4 गुण. मंथन सुर्वेचं प्रत्युत्तर. ॲडव्हान्स टॅकलचा प्रयत्न होता परंतु सक्सेस झालेला आहे. हर्षल सुर्वे कोपरा रक्षकाच्या भूमिकेत त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा समीर पारकर 3-1 अशी लढत. सुपर टॅकलची नामी संधी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे. ॲडव्हान्स टॅकलचा प्रयत्न कोपरा रक्षकाच्या माध्यमातून. त्या पकडीतून पारकर निसटलाय. 1 गुण. त्रुटीत काळाचा अवलंब. हरवाडे सर सन्मानाचा कार्यक्रम चालू करू शकता. धन्यवाद. या ठिकाणी आपण वॉल्टेकरण अनेक मान्यवर मंडळी आजच्या ह्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित आहेत. आमच्यासाठी ते प्रार्थनीय वंदनीय आहेत म्हणून आपण या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान करतोय. तत्पूर्वी या ठिकाणी सन्माननीय पप्पूशेठ यांना एक सन्मान चिन्ह दिलं जात आहे आयोजकांच्या वतीने. त्याचाही त्यांनी स्वीकार करावा अशी आपणास नम्र विनंती. तिसरी चढाई मनोज घरत चढाईच्या मोर्चावर. स्वस्तिक वॉरियर्स मांडवा संघाच्या माध्यमातून मध्यरक्षकाला हाताने स्पर्श करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. पुन्हा एकदा कोपरा रक्षकावर त्याच पद्धतीनं अटॅक चढवला होता आणि यावेळेस मात्र जेरबंद केलं जातंय. हर्षल सुर्वेचं सुंदर क्षेत्ररक्षण. सामना आपण पाहतोय. स्वस्तिक वॉरियर्स 4 गुण, नागेश्वर आवाज 7 गुण. सुरुवातीलाच आपण पाहिलं नागेश्वर आवाज संघाच्या माध्यमातून आक्रमक खेळ या सामन्यामध्ये करण्यात आला आणि त्या आक्रमक खेळामुळे 3 गुणांची आघाडी त्यांच्या बाजूने आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. तिसरी चढाई पुन्हा एकदा समीर पारकर 3-1 अशी लढत. यावेळेस सुंदर प्रयत्न, थाय होल्डचा प्रयत्न कोपरा रक्षकाचा. सुपर टॅकल 2 गुण.
आयुष घुमेची चढाई. रिक्त चढाई अजिंक्य पाटील बहिरेश्वर मानी संघाचा हा स्थानिक खेळाडू यावेळेस नागेश्वर आवाज संघाचं प्रतिनिधित्व करतोय या लीगच्या माध्यमातून. रिक्त हस्ते माघारी परतलाय. प्रत्युत्तर तेजस मडवी. ओमकार राणेची चढाई वॉकिंग लाईन पार करून पुन्हा आपल्या प्रांगणात परतलाय. तिसऱ्या चढाईवर खेळ करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आयुष घुमे पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईच्या मोर्चावर. 5-1 अशी लढत आहे. ज्या सिनारिओमध्ये आपण पाहतो 5 आणि त्यापेक्षा कमी क्षेत्ररक्षक मैदानात असताना गुण कमावणं तितकं सोपंसं नसतं आणि तोच प्रत्यय आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण अजिंक्य पाटीलच्या माध्यमातून. कुणाल पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईच्या मोर्चावर. 3-1 अशी लढत सुपर टॅकल ऑन स्वस्तिक वॉरियर्स मांडवा संघासाठी. यावेळेस ॲडव्हान्स टॅकलचा प्रयत्न परंतु यशस्वी झाला आहे. सुपर टॅकल त्या ठिकाणी. रिव्ह्यू फॉर जर्सी पुलिंग. अंकुश सर, आपण स्वागत समारंभाकडे सुद्धा इथे वळतोय कारण आपलं या मान्यवरांचं स्वागत आपण या ठिकाणी करतोय. रेवदंडा ते रेवस या बैलगाडी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि सन्मानित जगदीशजी सावंत साहेब यांचे सोयरे श्री दिलीप कृष्ण राऊत यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. मी मधुकरजी सावंत साहेब यांना विनंती करतो आपल्या हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आपल्या रायगड जिल्ह्याला जो इतिहास या ठिकाणी आहे कबड्डीचा, कबड्डी कशा कशा पद्धतीने पुढे गेली आहे हे ज्यांना माहिती आहे की कबड्डीमध्ये नक्की काय करायला पाहिजे, कुठल्या वेळेस करायला पाहिजे, असं कबड्डीतील अतिशय जाणकार व्यक्तिमत्व आदरणीय ॲडव्होकेट अस्वादुर्फ पप्पू शेठ पाटील हे तर इथे बसलेलेच आहे. पण कबड्डीचे अनेक दिग्गज सुद्धा आज या मंचावर इथे आले कारण पर्व दुसरं आहे आणि शानदार आयोजन या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून या आयोजनामध्ये त्यांचे सोयरे आपल्याकडे कबड्डी ज्या पद्धतीने खेळली जाते त्याच पद्धतीने बैलगाडी सुद्धा या ठिकाणी खेळली जाते. रिव्ह्यू सक्सेसफुल जर्सी पुलिंग आहे. त्यानंतर आपण पुढचा सन्मान या ठिकाणी घेतो आहोत दत्तात्रय उर्फ नाना राऊतजी यांचा. मी मंगेशजी यांना विनंती करतो, मंगेशजी आपल्या हस्ते त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. मापगाव सोसायटीचे विद्यमान चेअरमन या पदी ते विराजमान आहेत दत्तात्रय राऊत सर. आपला या ठिकाणी यथोचित मान सन्मान इथे होत आहे. अंकुश सर, एका बाजूला स्वागत समारंभ होत असताना दुसऱ्या बाजूला इकडे कबड्डीचा घमासान इथे पाहायला मिळतंय आणि मग तगडी लढत इथे सुरू आहे. दोन्ही दिग्गज संघ आहेत आणि या दोन संघांनी एकमेकाला आजमावलंय, एकमेकाचा खेळ आजमावला, एकमेकाला आजमावण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. पुढचा सन्मान आम्ही घेतोय ज्यांनी आयुष्यभर अनेक विद्यार्थी घडवले असे सन्माननीय निवृत्त शिक्षक दत्ताराम राऊत यांचा सन्मानाकडे आम्ही वळतोय आणि हा सन्मान करतील
रोहित करलकर यांना विनंती करतो आपल्या हस्ते आपण दत्ताराम राऊतजी यांचा सन्मान इथे करायचा आहे. आपलं खूप खूप स्वागत आहे सर आज या कबड्डीच्या मंचावर. सामना मध्यंतरासाठी थांबलाय. नागेश्वर आवाज 13 गुण मध्यंतरापर्यंत आणि स्वस्तिक वॉरियर्स मांडवा 7 गुण. पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार आहे श्री समर्थ बहिरोळे विरुद्ध HR फिटनेस पुरस्कृत जय मल्हार किहिम. दोन्ही संघांनी आपले तयारी त्या ठिकाणी ठेवायची आहे. श्री समर्थ बहिरोळे विरुद्ध HR फिटनेस पुरस्कृत जय मल्हार किहिम. धन्यवाद अंकुर सर. इथे आज ज्या व्यक्तीने कबड्डीसाठी खूप वर्ष घेतलेत, ज्या व्यक्तीच्या घराण्याने जगातील शेतकऱ्याचा सर्वात मोठा संप या ठिकाणी केला आणि ज्या जमिनी आपण कसोय, जे भात आपण या ठिकाणी खातोय, त्या जमिनी आपल्या नावावर करण्याचा विडा त्यांनी उचलला आणि ऐतिहासिक असा संप जो चरी सत्याग्रह म्हणून ओळखला गेला, त्यांचे पणतू अर्थात ॲडव्होकेट अस्वादजी आणि ज्यांच्या मातोश्री ज्या माजी बंदर विकास मंत्री राहिल्या आणि ज्यांनी शेतकऱ्यांचा आवाज विधानसभेमध्ये बुलंद केला आणि कबड्डीसाठी सुद्धा या घराण्याचं मोठं योगदान आहे, रायगडच्या विकासामध्ये या घराण्याचं मोठं योगदान आहे, असे ॲडव्होकेट अस्वाद उर्फ पप्पू शेठ यांचं प्रस्थान इथून झालेलं आहे. मी त्यांच्या पुढील प्रवासासाठी पप्पू शेठ आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी देतोय. पण पुढच्या सन्मानाकडे मी वळतोय. शरद घरतजी बैरडून खास या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित आहेत. मी विनंती करतो की आपण या ठिकाणी समोर यायचं. शरद घरतजी. मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात होते. मध्यंतरानंतरची पहिली चढाई समीर पारकर. सहा गुणांची आघाडी आपण पाहतोय नागेश्वर आवाज संघाकडे. समीर पारकर मागच्या पर्वात देखील आपण त्याला पाहिलं. मागच्या पर्वाचं उपविजेतेपद त्याच्या संघाने पटकावलं. फायनलमध्ये त्याचे थोडेसे प्रयत्न अपुरे पडले. दरम्यान मंथन सुर्वेची चढाई, आक्रमक चढाई, बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न, बोनस अधिक 1 गुण असे 2 गुण प्राप्त करून आपल्या प्रांगणात परततोय मंथन सुर्वे. प्रत्युत्तर पुन्हा एकदा समीर पारकर. गुणांकन आपण पाहतोय 9 गुण आता स्वस्तिक वॉरियर्स मांडवा संघाच्या गुणफलकावर पाहायला मिळत आहेत. पुढच्या सन्मानाकडे आपण यावेळेस सुंदर टॅकल, कॉम्बिनेशन टॅकल, पूर्ण संघाचा सहभाग त्या पकडीमध्ये आपण पाहिला. समीर पारकरला कोर्टच्या बाहेर पाठवलं जाते स्वस्तिक वॉरियर्स मांडवा संघाच्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. सर थँक्यू सर. पावसकर साहेब सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी विशेष उपस्थित आहेत. मी अमित मसूरकरजी यांना विनंती करतो पावसकर साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी घ्यायचा आहे.
सर अंकुर सर प्लीज ग्राउंडवर आपण यायचं आहे. यस. धन्यवाद सर. कुणालची चढाई जसे क्रमांक 17 समीर पारकरच्या अनुपस्थितीमध्ये चढाईची जबाबदारी आपण पाहतोय कुणाल आणि ओमकार या दोन चढाई बहादरांच्या खांद्यावर विसावलेली आहे. तिसरी चढाई स्वस्तिक वॉरियर्स मांडवा संघाच्या माध्यमातून मंथन सुर्वे 5-1 अशी लढत. सुंदर प्रयत्न, मध्यरक्षकाला लाथेनं स्पर्श करण्याचा प्रयत्न, कोपरा रक्षकाचा ॲडव्हान्स टॅकलचा त्या ठिकाणी प्रयत्न. 1 गुणाची कमाई करून मंथन सुर्वे आपल्या प्रांगणात परतलाय. अजिंक्य पाटील तिसऱ्या चढाईच्या मोर्चावर. सुंदर पकड, कोपरा रक्षक मनोज घरत मनोज घरतची चढाई 3-1 अशी लढत. सुपर टॅकलची नामी संधी त्या ठिकाणी नागेश्वर आवाज संघाच्या क्षेत्ररक्षकांना उपलब्ध आहे. कुणाल पुन्हा एकदा नागेश्वर आवाज संघाच्या माध्यमातून चढाई घेऊन बोनस त्या ठिकाणी ऑन आहे. अंकुर सर एकच मिनटं. सर्व संघ मालकांना विनंती असणार आहे की आपण प्लीज गॅलरीमध्ये न बसता आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी आम्हाला सध्या समोर दिसणारे प्रशांतजी चिंबुलकर साहेब आपणही व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. ओव्हर टू अंकुर सर. संपर्क प्रमुख अलिबाग तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ आदरणीय दिनेश राऊत साहेब या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित आहेत. मी मंगेशजी सुतार यांना विनंती करतो दिनेश राऊत साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. गुणफलक आपण पाहतोय. आवाज 14 गुण, मांडवा 12. 2 गुणांची माफक आघाडी यावेळेस आवाज संघाच्या बाजूने पाहायला मिळते. मंथन सुर्वे पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईच्या मोर्चावर. 3-1 अशी लढत. ॲडव्हान्स टॅकलचा प्रयत्न, दावा केला जातोय कोपरा रक्षकाला स्पर्श केल्याचा. कॉन्फिडंट आहे त्या ठिकाणी चढाई बहादर आणि कोपरा रक्षकाने देखील ते कबूल केलंय. 1 गुणाची कमाई मंथन सुर्वेसाठी आणि स्वस्तिक वॉरियर्स मांडवा संघासाठी. लक्ष द्या. सर्व संघांनी लक्ष द्या. आपण जो लीग स्टेजसाठी जो नियम बदललेला आहे, आपण पूर्वीच्या पर्वामध्ये लीग स्टेजमध्ये 5-5 चढायांचा खेळ करत नव्हतो, परंतु या पर्वामध्ये आपण लीग स्टेजला सुद्धा 5-5 चढायांचा खेळ करणार आहोत जर सामना बरोबरीत राहिला तर. आणि आपलं पॉईंट्स टेबलवरचं जे गुणांकन आहे, जर एखादा सामना बरोबरीत राहिला तर 5-5 चढायांमध्ये जे गुण तुम्ही कमवाल
त्या गुणांची सरासरीनुसार आपलं पॉईंट टेबलवरचं गुणांकन केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. अंकुर सर, पण मला मांडव्याचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने हा खेळ झाला आहे, थोडं टेन्शन नक्की होतं, पण त्यातून बाहेर पडून थोडेसे हवी होत आहे. आज सोगावचे शाखा प्रमुख इलियास हसन मिया हाफिज सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रथमेश हाडकरजी यांना विनंती करतो, इलियास हसन मिया हाफिज यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा. एकनाथ शिंदे गटाचे हे जरा जोरदार टाळ्या नक्की इलियासभाईंसाठी आज म्हणतायत. इलियासभाई, खूप खूप स्वागत आहे आज कबड्डीच्या भव्य दिव्य मंचावर. त्यानंतर आपण शाखा प्रमुख मुशेद जितेंद्र सकाराम करंदुकर यांच्या सन्मानाकडे वळतोय. अर्थात मुशेद म्हटलं की ही नगरी आहे, ही क्रीडेची नगरी आहे. जगदीश सावंत साहेबांनी या संपूर्ण मापगाव पट्ट्यामध्ये जो विकासाचा महामेरू असा काही सुरू केला आहे की तो थांबत नाही आहे. आणि त्यामागे असे कार्यकर्ते सर घडवलेत. एका बाजूला इलियास भाई घडवलेत, दुसऱ्या बाजूला करंदुकर घडवलेत. जितेंद्र सकाराम करंदुकर यांचा सन्मान स्वतः या ठिकाणी जगदीश सावंत साहेब करतील. एकदा जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत जितेंद्र सकाराम करंदुकर यांच्यासाठी. दरम्यान एका बाजूला स्वागत होतंय अंकुर सर, दुसऱ्या बाजूला 16-18 असा खेळ या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे जेवढे प्रेक्षक इथे बसले आहेत, जेवढे प्रेक्षक आमच्या बाहेर बसले आहेत, जेवढे प्रेक्षक एके चॅनल्सवर हा सामना पाहतायत, त्या प्रत्येकालाच आज एक उत्कंठ आहे की सुरुवात अतिशय जबरदस्त आहे. इतकी रोचक सुरुवात पहिल्याच सामन्यात होते आहे, तर पुढे काय होईल? 12 संघ खेळतायत आज. अंकुर सर प्लीज. नक्कीच मागच्या पर्वाचा अनुभव जो आहे तो प्रत्येक खेळाडूच्या गाठीशी आहे आणि त्या अनुभवाचा वापर करून हे जे सर्व खेळाडू आहेत अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डीचे, ते मागच्या पर्वाचा चांगला अनुभव घेऊन या पर्वामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं उद्घाटनीय सामन्यामध्ये उत्कंठावर्धक अशी लढत स्वस्तिक वॉरियर्स मांडवा आणि नागेश्वर आवास या संघाच्या दरम्यान चालू आहे. मंथन सुरवेची चढाई, यशस्वी चढाई, एका गुणाची कमाई, एका गुणाच्या साह्यानं आपण पाहतोय स्वस्तिक वॉरियर्स मांडवा संघ 19 गुणांपर्यंत पोचलाय. 2 गुणांची माफक अशी आणि महत्त्वाची आघाडी सामन्याच्या निर्णायक क्षणी त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. मला वाटते सरपंच साहेबांनी या ठिकाणी अंतिम काही मिनिटं पुकारलेली आहेत, त्यामुळे पाहावं लागेल. समीर पारकरच्या खांद्यावर सगळी दारोमदार नागेश्वर आवाज संघाची. शेवटचं मिनिट, सामना शेवटच्या मिनिटात ट्रॅव्हल झालाय. आपण पाहतोय समीर पारकर प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे. 2 गुणांची पिछाडी भरून काढायची आहे. शेवटचे क्षण. रिव्ह्यू फॉर टच पॉइंट. नागेश्वर आवाज संघाच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेतला जातोय.
भारतीय लोकशाहीमधला एक जबरदस्त कायदा आपल्या सर्वांना माहिती आहे. तो कायदा आहे आपल्या हक्कांचं रक्षण करणारा माहिती कार्यकर्ता. आपण कोणतीही माहिती लगेचच या ठिकाणी काही दिवसांमध्ये मिळवू शकतो असा हा कायदा अंमलात आला आणि आमूलाग्र बदल या ठिकाणी शासन यंत्रणेमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. थोडा दबाव हा नक्कीच शासन यंत्रणेमध्ये येतो आणि शासन यंत्रणा हलते. आणि याच माहिती अधिकाराचे जबरदस्त काम करत असणारे कार्यकर्ते मनोज घरतजी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी पंकज यांना विनंती करतो, पंकज आपल्या हस्ते आपण मनोज घरतजी यांचा सन्मान करतो. मनोज घरतजी आपण जरा कुठे असाल तर जरा समोर यायचं मनोजजी प्लीज. सामना 17-19 अशा पद्धतीने थोडा स्तब्ध झालाय. पाहूया रिव्ह्यूवर काय येत आहे. सन्मान श्री जगदीश रघुनाथ सावंत यांनी आयोजित केलेल्या दुसऱ्या पर्वामधला पहिला सामना हाय व्होल्टेज होतोय. रिव्ह्यू सक्सेसफुल, 1 टच पॉइंट. अंकुरजी टेन्शन होतं, थोडंसं टेन्शन होतं, पण रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. क्या बात आहे, जबरदस्त. 18-19 रायडर आलाय. चतुराई याला म्हणतात की आपली एका पॉइंटने आघाडी आहे, पण ते हॅलो पुढच्या सन्मानाकडे मी लगेच वळतोय. बैलुड्याचे उपशाखा प्रमुख प्रमोद दळवीजी या सोहळ्यासाठी विशेष उपस्थित आहेत. प्रमोद दळवीजी आपण समोर यायचंय. आपला सन्मान या ठिकाणी होतोय. बोल अंकुरजी. सामना अतिशय रोचक झालाय, रंजक झालाय. 18-19 आहे. शेवटची काही क्षणात अंकुरजी काय वाटतंय, काय होईल सामन्या या लीगची सुरुवातीचाच सामना अशा पद्धतीने होतोय. लीग कशा पद्धतीने होईल याचा तुम्ही विचार करा सर. कदाचित ही सामन्याची शेवटची चढाई असेल आणि समीर पारकरला हा सामना 5-5 चढाईवर घेऊन जाण्याची नामी संधी आहे. प्रयत्न करावे लागतील. समीर पारकर गुरुवान रायडर आहे संघाचा, अतिशय जबरदस्त रायडर. इथे संधी गमावतोय समीर पारकर. गारद होताना दिसतोय. सामना संपलाय. प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली शेवटच्या चढाईवर, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण स्वस्तिक वॉरियर्स मांडवा संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्यांनी या सामन्यामध्ये बाजी मारलेली आहे. अभिनंदन आहे स्वस्तिक वॉरियर्स मांडवा. कौतुक आहे नागेश्वर आवास. लीग स्टेजमधला पहिला सामना नागेश्वर आवास संघाने गमावलाय. तर 6 पॉइंट देतो ना आपण दोन्ही संघांचं फार कौतुक करतो. मांडवा संघाचं विजयाबद्दल अभिनंदन करतो आणि प्रमोद दळवी यांच्या सन्मानाकडे या ठिकाणी वळतो. सर 2 मिनिटं. तिसरा आणि अंतिम पुकार आहे श्री समर्थ बहिरोळे विरुद्ध HR फिटनेस पुरस्कृत जय मल्हार किहिम. विनाविलंब आपले संघ मैदानावर उपस्थित करा. श्री समर्थ बहिरोळे विरुद्ध HR फिटनेस पुरस्कृत जय मल्हार किहिम.